आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद माननीय पाटील साहेब। आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी एक लोकप्रिय प्रांताध्यक्ष म्हणून मागची 7 वर्ष या पक्षाची सेवा केलेली आहे। पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने 26 वर्ष या पक्षामध्ये आदरणीय पवार साहेबांचे एक विचार हे प्रसारित करण्याचे, ते रुजवण्याचं कामकाज केलेलं आहे। मागची 7 वर्ष कधी विरोधात, कधी सत्तेत, पुन्हा विरोधात असा खूप मोठा पल्ला गाठला आहे। आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या विचाराची, त्यांच्या एकूणच मार्गदर्शनाची पक्षाला कायम गरज राहील। मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो, या घडीची एक महत्त्वाची अपडेट, आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी केलेली आहे। आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी जाहीर मागणी त्यांनी मेळाव्याच्या व्यासपीठावरून शरद पवारांना उद्देशून केलेली आहे। नवीन लोकांना संधी द्यायला हवी असं जयंत पाटील म्हणालेले आहेत। नव्या चेहऱ्यांना संधी द्या असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एक विश्वासू, अभ्यासू आणि अनुभव संपन्न नेता म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। पक्षाची भूमिका मांडणं असू दे किंवा पक्षावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देणं असू दे, जयंत पाटील हे कायमच अग्रेसर दिसतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातले ते पहिल्या फळीतले नेते आहेत। ज्यावेळी पक्ष फुटला तेव्हा सुद्धा शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी घेतला आणि ते अजूनही शरद पवारांसोबतच आहेत।